नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवतोय। तर इथे मी अर्धा कप तांदूळ घेतलेत, यामध्ये अर्धा कप चण्याची डाळ घालायची आहे। यानंतर 7 ते 8 काळी मिरीचे दाणे घातले, अर्धा चमचा जिरं घातले आणि यानंतर अर्धा कप शेंगदाणे घातले। आता यामध्ये पाणी घालून हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। दोन वेळा धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। तर इथे मी हे 2 वेळा धुवून घेतलं, यानंतर यातलं पाणी काढून टाकलं। आता हे आपल्याला झाकून रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे। तर इथे मी रात्रभर हे भिजवून घेतलं आहे आणि हे पाहू शकता छान असं भिजलं गेलं आहे। आता हे वाटून घ्यायचं आहे। तर यातलं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे। तर अगदी बारीक असं हे वाटून घेतलं आहे। बाउलमध्ये काढून घेऊया। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ मिक्स करून घेतलं आणि यानंतर हे 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। यामुळे हे पीठ हलकं होईल आणि इनो सोडा असं काहीच आपल्याला इथे वापरायचं नाही आहे। तर इथे पहा पीठ छान असं हलकं झालं आहे। हे पीठ आता आपण बाजूला ठेवूया आणि मस्त अशी चटपटीत दह्याची चटणी तयार करूया। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतली आहे, पुदिना असेल तर थोडासा पुदिनासुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता। 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। यानंतर 2 ते 3 चमचे यामध्ये दही घालायचं आहे। यामुळे मस्त तिखट आंबट अशी आपली चटणी होईल। पाव चमचा जिरं घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता पाणी न घालताच हे आपण वाटून घेणार आहोत, कारण यामध्ये आपण दही घातलं आहे। तर इथे ही चटणी वाटून घेतली आहे। पाहू शकता किती मस्त असा रंग आला आहे चटणीला। चटणी तयार आहे। आता डोस्यावरती पसरवण्यासाठी इथे भाज्या मिक्स करूया। तर इथे बारीक चिरलेला कांदा घेतला, यामध्ये किसलेलं गाजर घालायचं आहे। शिमला मिरची असेल तर शिमला मिरचीसुद्धा घेऊ शकता। इथे मी टोमॅटो घेतला आहे आणि याबरोबरच थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। यावरती आता पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि ह्या भाज्या मिक्स करायच्या आहेत। तर इथे आपण उत्तप्पा बनवतो आहे। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता, यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। खूपच कमी तेलामध्ये होणारा अगदी पौष्टिक असा नाश्ता आहे। तर इथे 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे। आपण हे पीठ फेटून घेतलं, त्यामुळे खूप मस्त जाळी येते। तर इथे मी यावरती आता ज्या आपण भाज्या मिक्स करून ठेवल्या होत्या त्या पसरवून घेणार आहे। तुम्ही प्लेन सुद्धा याचा डोसा असा बनवून घेऊ शकता। यावरती पनीर पसरवलं तरी चालेल किंवा चीज घालू शकता। यावरती मी सांबार मसाला पसरवून घेते। तुमच्याकडे जर सांबार मसाला नसेल तर पावभाजी मसाला तुम्ही पसरवू शकता, खूप मस्त चव येते। थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या चिकटतील। भाजल्यानंतर उलटून घेतलं आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हा उत्तप्पा भाजून घेऊया। दोन ते 3 मिनिटं दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हा भाजून घेतला आहे। उलटून घेऊया। तर पहा अगदी मस्त असा उत्तप्पा तयार झाला आहे। रंगसुद्धा किती मस्त आला आहे, पाहू शकता। काढून घेऊया। सकाळी तुम्हाला हा नाश्ता बनवायचा असेल तर रात्री तुम्ही हे साहित्य भिजत घालून सकाळी झटपट हा नाश्ता तयार करू शकता। आपण जी दह्याची चटणी बनवली त्याबरोबर हे उत्तप्पे खूपच मस्त लागतात। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।